नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कच्च्या बटाट्याचा वापर करून साबुदाणा मिक्स बटाटा पापड बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे पण साहित्य बघूया. तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं साबुदाणा पापड आपला तयार झालेला आहे. तर इथे बघा, साबुदाणा पापड बनवण्यासाठी आपण इथं घेतलेला आहे कुकरचा डबा भरून साबुदाणा घेतलेला आहे, अशा प्रकारचा मोठा. 1 किलोला कमी आहे, 1 किलोला 100 ग्राम कमी असा हा साबुदाणा आहे. पाणी घेतलेलं आहे. तर 2-3 वेळा हा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर थोडंसं हाताने फिरवून घेऊया आणि यातलं सर्व पाणी काढून 3 वेळा साबुदाणा धुवून घेऊया. तर इथे साबुदाणा आपण धुवून घेतलेला आहे बघा. पाणी ओतून घेऊया आणि साबुदाण्याच्या वरती पाणी राहील इतकं पाणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय. तर आपला साबुदाणा बुडेल इतका आपण पाणी ओतून घेतलेला आहे. तर हा साबुदाणा आपण रात्रभर भिजत ठेवूया. तर याच्यावरती आता आपण झाकण लावून घेऊया आणि सकाळी बघू आपण आता. तर इथे बघा, आपला साबुदाणा छान असा भिजलेला आहे रात्रभर भिजवून ठेवल्यामुळं. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत बघा. आपण 8 वाजता हा शाबूच्या पापड्या करायला घेतलेला आहे. तर मस्त असा साबुदाणा भिजून मोठा झालेला आहे. याला आपण उलटणच्या साहाय्याने मोकळा करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण हा साबुदाणा सुट्टा करून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकताय, अशा प्रकारे आपला साबुदाणा मोकळा झालेला आहे. तर इथं मोठं पातेलं घेतलेलं आहे बघा मी. ज्या कुकरच्या डब्याने मी साबुदाणा घेतला होता त्याच डब्याने 3 डबे भरून आपण इथं पाणी घेत आहोत आणि हे पाणी आपण गरम करायला ठेवूया. तर अशा प्रकारे 3 डबे भरून आपण पाणी घेतलेलं आहे. गॅस चालू करूया. मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे, उकळायला ठेवायचं आहे. तर इथं बटाटे घेतलेले आहेत बघा. तर 1 किलोला 100 ग्राम असा आपला इथं साबुदाणा होता. त्यासाठी मी इथे 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. अशा प्रकारची किसणी घेतलेली आहे बघा. तर इथं आपण बटाट्याची सर्व साल काढून घेतलेले आहेत बघा आणि छान असं बारीक किसणीने किसून घेऊया. तुम्ही हवं तसं किसू शकता. तुमच्याकडे जे असेल त्या किसणीने तुम्ही किसून घ्या. तर मी अशा प्रकारे बारीक किसून घेत आहे. तर मी तर कच्च्याच बटाट्याचा वापर करणार आहे. शिजवून घेणार नाही बटाटा. कच्चेच बटाटे घेऊन आपण साबुदाण्यामध्ये टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपण सर्व बटाटे किसून घेऊया. तर इथे बघा, आपला बटाटा किसून असा झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर हा बटाटा आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊया. तर मोठ्या भांड्यामध्ये हा बटाटा किसलेला काढून घेऊ आपण टपामध्ये. तर इथं बघा, टोपली घेतलेली आहे मोठी. त्यामध्ये मस्त असं किसलेला बटाटा टाकून घेऊया आणि 3 पाण्याने असा स्वच्छ धुवून घेऊया. तर सुरुवातीला बघा तुम्ही असं लालसर पाणी निघतंय. तर अशा प्रकारे अजून 2 पाण्याने आपण हा बटाटा धुवून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय. तर इथं स्वच्छ असं पाणी आपलं झालेलं आहे आणि मस्त असा बटाटा आपला पांढरा शुभ्र दिसतोय. तर इथे बघा, आपलं पाणी उकळलेलं आहे. तर यामध्ये मी सेंधा उपवासाचं मीठच टाकलेलं आहे. तुमच्याकडे आहे त्या मिठाचा तुम्ही वापर करा. मिठाचा कमीच वापर करायचा, जेणेकरून जास्त जर मीठ टाकलं पडलं तर पापड खारट होऊ शकतो आणि परत त्याचा उपयोग होत नाही व टाकून द्यावं लागतं मग खारट झाल्यामुळं. तर इथे हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे बघा, बारीक करून. सर्व मिक्स करून घेऊया. तर तिखट मिठाचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापर करा. तर आपलं पाणी छान उकळलेलं पण आहे. तिखट मीठ टाकून झालेलं आहे. थोडा थोडा करून साबुदाणा यामध्ये टाकून घेऊया. तर अशा प्रकारे बघा, थोडा थोडा हा साबुदाणा आपण पाण्यामध्ये टाकून घेत आहोत. तुम्हाला जर हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची नसेल तर तुम्ही इथं लाल तिखटाचा वापर करू शकताय, लाल पावडरचा. तर सर्व मिक्स करून घेऊया, फिरवून घेऊया. तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर साबुदाणा फिरवून झालं की त्यामध्ये धुवून घेतलेला बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे लगेच.
साबुदाणा आणि बटाटा सोबतच टाकून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून दोन्ही पण, बटाटा पण आणि साबुदाणा पण आपले दोन्ही मिळून एकत्र शिजतील. कारण आपण हा बटाटा कच्चा घातलेला आहे, शिजवून घातलेला नाही. तर अशा प्रकारे सर्व बटाट्याचा किस आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि छान असं सर्व फिरवून घेऊया. तर इथे बघा आपण छान असं फिरवून घेतलेलं आहे. तर ज्या कुकरच्या डब्यानं आपण साबुदाणा घेतला होता, 3 डबे आपण अगोदरच टाकलेला आहे पाणी. तर अजून अर्धा डब्बा आपण कुकरचा यामध्ये पाणी टाकलेलं आहे बघा. आणि छान असं फिरवून घेऊया. तरी ते बघा मी फिरवून घेतलेलं आहे, तरी सुद्धा मला असं घट्ट वाटतं. आणि आपला साबुदाणा अजून असा शिजलेला नाही, तुम्ही बघू शकताय. असं पांढरट पांढरट अजून कच्चाच दिसतोय आपल्याला साबुदाणा, तुम्ही बघू शकताय. जोपर्यंत आपल्याला साबुदाणा काचेसारखा दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हा साबुदाणा शिजवत राहायचा आहे. तर यामध्ये मी अजून अर्धा डबा असा कुकरचा पाणी ओतणार आहे. सुरुवातीला आपण 3 डबे ओतलेला होतं, मगाशी अर्धा आणि आता अर्धा, बरोबर 4 डबे कुकरचे आपण इथं पाणी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. पाण्याचा वापर कमी जास्त करू शकतो आपण इथं. तर पाणी गरम करूनच टाकायचं आहे यामध्ये. तर आपण 4 डबे बरोबर इथं 1 डबा साबुदाण्यासाठी 4 डबे पाणी इथं घेतलेलं आहे. झाकण लावूया. तर इथं मी बारीक गॅसवरती एक 20 मिनिट ठेवलेलं आहे आणि 20 मिनिटामध्ये 2-3 वेळेला आपल्याला झाकण काढून असं बघायचं आहे आणि फिरवायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय बारीक गॅसवरती मस्त असं मी साबुदाणा असं शिजवून घेतलेला आहे आणि बटाट्याचा किस पण असं जास्त दिसत नाही त्यामध्ये. आणि साबुदाणा बघा असं कसा दिसतोय, एकदम फुलून मोठा झालेला आहे. तर एक ताट घेतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता. या ताटावरती आपण पापड टाकून बघूया. तर अजिबात असं म्हणजे बघा तुम्ही, साबुदाणा आणि बटाटा एकदम कसं असे दोन्ही मिळून एकत्र झालेले आहेत, छान असं शिजलेलं आहे आणि असं पसरत पण नाही ताटाखाली. आणि इथं मस्त पापड घालण्यासाठी आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे साबुदाणा बटाटा पापडचं. आणि छान असं उकळलेलं पण आहे. तर जवळजवळ इथे मी 25 ते 30 मिनिट घेतलेले आहेत बटाटा साबुदाणा शिजवायला आणि छान असा शिजलेला पण आहे. काढून घेऊया. तुम्हाला पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकताय. तर इथं बघा मी वरती आलेली आहे गच्चीवरती, टेरेसवरती, आणि मस्त असं सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. ऊन पण छान असं कडक पडलेलं आहे. पॉलिथिन घेतलेली आहे बघा स्वच्छ धुवून. तर यावरती आता पापड टाकून घेऊया आणि अशा प्रकारे येळू लावलेला आहे, कॅरी बॅग उडू नये म्हणून. तरी ते बघा अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा पापड टाकून घ्यायचा आहे. तुम्ही लहान मोठे कसं पाहिजे तसे करू शकताय. तुम्ही बघू शकताय किती छान शिजलेला आहे, अजिबात असा शाबू दिसत नाही आहे. तर दुसऱ्या पण बाजूला त्याच्या शेजारी आपण हा पापड टाकून घेऊया. अजिबात म्हणजे एकदम पातळ पण झालेलं नाही आणि घट्ट पण झालेलं नाही, अशा प्रकारे मस्त शिजलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि एक बोटाचा अंतर ठेवूनच अशा प्रकारे या पापड्या घालायच्या. बाकीच्या पापड्या पण अशाच प्रकारे आपण घालून घेऊया. तर किती छान शिजले बघू शकताय तुम्ही. आणि छान असं एकसारख्या पापड्या आपल्या इथं होतात. जास्त फिरवायचं पण नाही, एकदा चमचा टाकायचा आणि अशा प्रकारे फक्त हलक्या हाताने फिरवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकताय पूर्ण पातेलच मी वरती उचलून आणलेलं आहे आणि यावरती झाकलेलं पण नाही. आता पटापटा या शाबूच्या पापड्या आपण करून घेऊया. इतक्या करून घेतलेल्या आहेत बघा. बाकीच्या पापड्या अशाच प्रकारे टाकून घेऊ. आता बघा आपण अशा प्रकारे सर्व बटाटा साबुदाणा पापड करून घेतलेले आहेत. तर आता हे आपण दिवसभर उन्हामध्ये ठेवूया. आणि इथं सर्व आपलं साबुदाणा पापडचं पीठ पण संपलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व पापड करून घेतलेले आहेत. तर आपण आता याला दिवसभर उन्हामध्ये ठेवूया.
नंतर बघू. तर तुम्ही बघू शकताय ह्या कडच्या काटा कसं सुटलेले आहेत आणि अलगद अशी उचलली जाते पापड आपली. तर अशा प्रकारे सर्व पापड आपण पलटून घेऊया, म्हणजे वरची पण बाजू आपली छान असं पटकन वाळेल. याला 3-4 दिवस असं उन्हाला ठेवायची गरज नाही. तर इतकं असं भरपूर ऊन पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि पापड असे आपले अलगद निघतात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व पापड आपण पलटून घेतलेले आहेत बघा. आणि छान असं ऊन देऊया आता. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असे काचसारखे झालेले आहेत आपले साबुदाणा बटाटाचे पापड. तर हा बघा पापड घालताना कसा होता आणि एकदम कसा असं मस्त पातळ पण झालेला आहे, जाड पण नाही आणि एकदम असे कडक वाळलेले आहेत बघा. बघू शकताय तुम्ही मस्त असं कडक वाळलेलं आहे. तर 1/2 किलो साबुदाण्यामध्ये टोपलंभर असं पापड झालेले आहेत. 100 पापड झालेले आहेत आपले इथं साबुदाणा बटाट्याचे. तर आता हे साबुदाणा पापड आपण तळून घेऊया. तर इथे बघा तेल आपल्याला पापड तळताना कडकच तापवायचं आहे, म्हणजे पटकन असं पापड फुलतो आणि त्यामध्ये तेल राहत नाही. तर हा पापड घेतलेला आहे बघा, तेलात सोडूया. तर तुम्ही बघू शकताय पटकन असा आपला बटाटा साबुदाणा पापड तळून झालेला आहे. तर हा पण पापड आपण तळून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. एक दोन सेकंदामध्ये बघा हे पापड तळून झालेले आहे आपले. तर हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आपण बटाटा साबुदाण्याचे पापड तळून घेतलेले आहेत आणि किती अशी फुलून मोठी झालेली आहे बघा. तर बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे आपण मस्त असे पापड तळून घेतलेले आहेत. आणि हे बटाट्याची किस बघा तुम्ही, आपण बटाटा कच्चाच टाकला होता, तर किती मस्त असं साबुदाण्याचा पापड दिसतोय आपला. तर इथे बघा आपण केलेला पापड आणि तळून इतकासा झालेला आहे बघा आपला पापड. अशा प्रकारे फुलून मोठा झालेला आहे. तर आजची साबुदाणा पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि पटकन अशा होतात त्या साबुदाणा पापड. धन्यवाद.